मनसेचा पदाधिकारी मेळावा हा पुढे ढकलण्यात आलाय। उद्या हा मेळावा होणार होता, परंतु हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। काही कारणास्तव हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतंय। उद्या राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला पुरुष विभाग अध्यक्ष, महिला पुरुष उपविभाग अध्यक्ष अशा सर्वच पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार होती, हा मेळावा होणार होता, परंतु काही कारणास्तव आता हा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय। तर उद्या मनसेचा हा पदाधिकाऱ्यांचा खरं तर महत्त्वाचा मेळावा होणार होता, परंतु काही कारणास्तव हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला स्वतः राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काही सूचना देणार होते, परंतु हा मेळावा आता काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर या मेळाव्यात मुंबईतील मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला पुरुष विभाग अध्यक्ष, महिला पुरुष उपविभाग अध्यक्ष, महिला पुरुष शाखा अध्यक्ष तसेच मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचा हा मेळावा होता, परंतु काही कारणास्तव हा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे, काय कारण असेल यामागे? कृपा, मनसेचा मेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे। मनसेकडून काही नियुक्त्या या करण्यात येत आहेत, संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत, त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती आहे। दरम्यान उद्या संध्याकाळी हा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होता। दरम्यान काही सूचना या राज ठाकरे नव्या नियुक्त सदस्यांना करणार आहेत, त्यामुळे काही विभागाध्यक्षांच्या आज जरी नियुक्त्या झाल्या तरी आणखी काही नियुक्त्या या पक्षामध्ये आज उद्या 2 दिवसांमध्ये होणार आहेत। त्यामुळे नव्या नियुक्त्या झाल्यानंतर नवीन सदस्य असतील, विभाग अध्यक्ष असतील, याच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा घेण्यात येईल आणि या मेळाव्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तसेच पक्ष संघटना वाढवण्यासाठी, पक्षासंदर्भात काम पुढे पोहोचवण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे देतील। तुर्तास पुढील मेळाव्याची तारीख ही अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच या तारखेबद्दल सुद्धा घोषणा करण्यात येईल। कृपा, निश्चितच स्वप्नील, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी काही अपडेट्स आम्हाला तुमच्याकडून घ्यायचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।